तो हे गाइस व्हाट्सअप, वेलकम बैक टू माय न्यू वीडियो। तो आपका स्वागत है गाइस जी गेमर्स पे। तो आज हम फिर से खेलने जा रहे हैं फ्री फायर मैक्स। और हाँ गाइस, सिर्फ गाइस चाहिए 9 स्टार। ये लाइट हीरो एक 40 स्टार। जी हाँ गाइस, जी हाँ, मास्टर लगने वाला है, वो मैं कॉन्फिडेंस के साथ कह सकता हूँ अभी। और ये वाला इमोट भी मिलने वाला है। हाँ गाइज, कल गाइज 28 स्टार्स थे, लेकिन मैंने आज गाइज बहुत ज़्यादा ही रैंक पुश किया है गाइज, इस वजह से। चलो ये वाला लुक अपना फिर से कर लेते हैं। अभी वैसे तो मेरे BR में डायमंड 3 BR का कुछ नहीं, मैं सीजन गिरने वाला। रुको देखते कोई अच्छी सी स्क्वाड। तो गाइज चलो स्टार्ट कर लिया है। अपोनेंट मास्टर हमारी लाइट हीरो। हाँ भी गैस, वैसे मुझे गैस कभी कभार मेरा भी लग जाता है गैस स्क्वाड्रा मास्टर लॉबी में। वैसे कुछ वो बड़ी बात नहीं है, बड़ी बातचीत इंडस्ट्री के लोगों से। चलो ओरियन 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 मेरे अकेले के पास ही ओरियन है। चलो बंदे देख के उतना मैं कॉन्फिडेंसली कह, ओबे पागल भाई, सीधा ड्रैगन फ्रीज डाल दिया बे। अबे शिट गाइस, एक बंदा बचा है भाई, मार दो उसे। हो गया भैया। चलो ओ भाई, क्या नाम है इसका? सलमान कुछ तो नाम है गाइस इस बंदे का आईडी का। क्वाड्रा मार दिया भाई पहले राउंड में गाइस M500 से। चलो किसका बुक है यहाँ पे? ओके चलो चलो। अबे किधर ब्लॉक कर दिया बे? बिल्कुल अबे किस डैमेज छोड़, अब मैं तो BR ही खेलने वाला। छोड़ तो BR स्टार्ट कर दिया गाइस। फ्री फायर इंडिया माइनस लगने से अच्छा तो यही है, खेलो मत। चलो वही है, नेक्स्ट सिट्रा मैप है। एक चल 480 M24 484 522। चलो अच्छा जगह पर लैंडिंग करेंगे। तो मैं लैंडिंग तो कर ली। चालतंय। तिथं कसं पेमेंट करायचं म्हणजे NFT अकाउंट आहे का त्यांचं, त्याला ट्रान्सफर करायचं का? शील्ड गन मिल अच्छा कोई चालतंय, मग ती NFT करू, कारण काय होतं गुगल पे फोन पेला ही होतं, लिमिट असते. कारण आता माझं कसं शील्ड गन का यूज क्या है? लिमिट कमी पडलं तर परत ते अर्धे पेमेंट मग पाठवायचं इश्यू। छोड़ो शील्ड गन वगैरह, मी थॉम्पसन ऑनलाईन करूया बघू ते NFT वगैरे जे काय होईल ते पाठवलं। बॅटरी मिल चुकी है मी हा चेक करतो की, आणि ते मी येतो काम करून तिकडून, म्हणजे कसं होईल आपल्याला त्यानंतर 1-2 दिवसाला काही डेट मिळेल त्याच्या आतमध्ये पेमेंटचा इश्यू नाही काय येणार आपल्याला, लगेच हाय ते लगेच क्लिअर होईल. आणि हे 2 दिवसात पेमेंट आहे. आज मी आलोय तिथं साईन बिन करून त्यांचं ते सगळं काय झालं. फीज भरपूर घेतली राहू त्यांना, वाढते. अच्छा वहाँ पे हो म्हणलं कारण आता ऑलरेडी ICICI वगैरेचे होते ना माझे होम लोन वगैरे, ते काय 8-10 हजारात चालतं, त्यांना त्यातनं डिडक्ट केलं होतं म्हणजे
माझ्याकडनं मला फक्त स्टॅम्प आणायला सांगितलं माझ्या नावावर. जल्दी स्टॅम्पचा किती बंद 3 आ गया साडेतीन ना। हजार खर्च होता स्टॅम्प. त्यांचं लयच आहे, ते म्हणतात नाही नव्हतं काय विचारलं, म्हणलं आता ते आहेच याला तुमचे पाहुणे, आता काही विषय नाही. आता त्यांचीच फी 13,000 त्यांनी घेतली. परत ते मॉर्गेजचे 25,000, 38,000 झाले सर. चलो एक बंदे को तो मार दिया। नाही आणि ते कसं होतंय त्यांचं काय, त्यांना मी म्हणलं की अहो, एवढं नसतं की अहो. म्हणलं काय लागणार आहे, 3-1 हजाराची स्टॅम्प लागतील म्हणलं मॉर्गेजला, का तुम्ही ती 25,000ची स्टॅम्प थोडी लावणार आहे. तर म्हणले नाही ते सर्व कसं 3 जण आले ते एकाच दिवशी. एक आला तो मापच घ्यायला लागला, याला म्हणले विकायचं नाही बाबा हे, ते मापच घ्यायला लागला तो लेझरवाले मीटर लावून. तो गेला की एक जण वही घेऊन आला. वहाँ पे एक बंदा था, वो कहाँ गया पता चाललंय नहीं। त्यांचे काही कळलं नसे असलं. चलो कारण आता आयसीआयसी काढलं नाही, एक पण माणूस आला नव्हता माझा इथे बघायला घरी. आपण जे डॉक्युमेंट दिले त्याच्यावर झाले, कोणीच व्हिजिट करायला आलं नव्हतं फ्लॅट आहे काय. आणि मला तो विटनेस पण लागला नव्हता आयसीआयसीला माहितीये का. काय माहिती त्यांनी किती आणले, 3-3.5 4 हजार बंदे बंदे। 500-500 आणि 1000 लागतात. चलो भागते हैं। ते फी म्हणतात प्रोसेसिंग फी, आता एवढी कोई नसते. ऑप्शन ही नहीं है। विचारलं की मी त्यांना, म्हणलं साहेब एवढं नसतं, 10-12 हजारात करतात, 3-1 हजाराचे स्टॅम्प लागतात. प्रोसेसिंग फी ठीक आहे 10-12 हजार असेल. ते म्हणले नाही तुम्ही त्यावेळेस केलं तवाचे असेल, आता वाढले हे ते, एवढं नसतं ना. इनहेलर ले लेते हैं। काही फायलिंग बिलिंग झाले पण लयच घेतले. 38,000 म्हणजे कमी नाही हो. हे नुसतं माझ्या म्हणजे माझ्याकडचे गेले, हे लोनच्या ह्याच्यात काही विषय नाही त्याचा. 9 मेडिकेट हो चुके हैं। माझ्या खिशातले गेलेत ते, त्यांना फी एवढं 13,000 तर त्यांचीच झाली. राहुल शेलारांची 13,000. ये किस गाड़ी पे ऐसी सर्विस आता है जो एम्बलम होता है ना अपना, वो जास्त घेतले हो. मी सांगतो तुम्हाला, लयच होगा 15 ते 16 हजाराच्या वर नाही नसतं. आता ह्यांची घेतली कन्सल्टन्सी फी 13,000. तुम्हाला माहिती आहे का आणखी ते स्टेटमेंट काढले की वकिलाकडनं मिल गया। ते 3,000 म्हणजे झाले किती माहिती, 41,000 टोटल गेलेत. ते पण मला ते त्यांचं कळलं नाही. जल्दी गाइस बंदे को मला मारना मॉर्गेज पड़ेगा। देतात, ठीक आहे. तर माझ्या बिझनेसची स्टेटमेंट आणि हे तुम्हाला काय करायचं, भांड्याशी मतलब आहे ना, सरळ सरळ हिशोब आहे. चलो तर माझा बिझनेस कसा आहे, त्याची काय ITR आणि हे ते काय गरज आहे मला, तेच काय कळणार. तुम्ही माझ्या बिझनेस लोन तर नाही देत ना मला. चलो घेतो की मी 100% तुम्हाला 100% क्या हो गया? 15 ते 20 हजार लेचले होईल मी माझ्या मते. मी सांगतो तुम्हाला, कारण तेवढं नाही हो. नॅशनल बँकेत तुम्हाला SBI ला यायला तर लय कमी. मॉर्गेज जरी असलं तरी काय झालं, मॉर्गेज जरी असलं तरी त्याचं हे नाही ना, त्याला स्टॅम्प पण हे लागतं. प्रोसेसिंग फी किती अशी लावू शकतो डॉक्युमेंटेशन फी. सुपर मेडी मार लेतो। त्यात उलटा आणखी तुम्हाला सांगू का, जेवढे काय डॉक्युमेंट प्रिंट सगळ्यांनी दिले, उलटे ह्यांना एवढी फी घेतली म्हणल्यानंतर सगळं त्यांना झेरॉक्स माझ्या काढायला पाहिजे होते. सगळ्या प्रिंट मी दिल्या, जवळ 100 प्रिंट मी दिल्यात माहितीये का. नाही बघा तुम्ही, तुम्हाला सांगतो कसं आपण एकाच कॉलनीत 13,000 फी घेतली त्यांना, ती पण म्हणलं मी त्यांना, तर म्हणलं एवढी तुमची 13,000 आणि प्लस परत एवढी मॉर्गेज. Free Fire India is मॉर्गेज ऑलरेडी आता गलती से यार फिर से मैच स्टार्ट हो गया। आपलं जे खरेदी घेतो चलो गाइस पे लैंड करने का ट्राई करेंगे या फिर क्लॉक टावर। तो बस क्लॉक टावर पे उतर चुके काय नाही विचारलं, लूट लेते हा हैं। बघितलं, हा फ्लॅट आहे, ते नाव सिरियल नंबर आपलं काय इथला ऍड्रेस लिहिला आणि गेला. त्यांच्यानंतर संध्याकाळी तो बॉस आला, समझें चाहिए तो ओरिजिनल दस्तबिस्त बघितलं आहे त्यानं, तर बाकी काहीच नाही केलं. ओरिजिनल दस्त बघितलं गेला, संपला विषय. काय असं काय म्हणतात, शेवटी आपल्याला 0 टाइम करायचं म्हणलं असं तसं. तरी त्यांना लय लावलं सँक्शन. माझे डॉक्युमेंट सगळे क्लिअर होते. माझं पार तुम्हाला सांगतो, बिझनेसचं पण काही इश्यू नाही माझं ऑलरेडी सगळं लिगल आहे हो. अबे यार तुम्हाला सांगू का, या कंडिशनला आहे ना, मला ना आता 20-25 लाख पण बँका द्यायला तयार आहेत मला, माहिती चलो आहे. ठीक है। माझं एवढं क्रेडिट स्कोर आहे प्रोटेक्शन माझं. कार्ड यूज हो गया।
तुम्हाला माहिती का बिना ह्याचे मला आहे ना 5-10 लाख रुपयाची चलो लोन मिळते आज के वीडियो कितना मिलते हैं बिना नेक्स्ट काही- वीडियो काहीच को नाही लाइक शेयर द्यायचं. सब्सक्राइब कर देना.